अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना। तर व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सांगते की तुम्हाला आज मी तुळशीबद्दल थोडं महत्त्व सांगणार आहे। तर तुळशी लावल्याने आपल्या घरात सदैव अखंड लक्ष्मी ती राहतेच, ह्याच्याबद्दल तुम्हाला मी 2 शब्द सांगणार आहेत। तर काय अगोदर आपण तुळशीची माहिती पाहून घेऊया। तर तुळशीला वृंदा ही असं म्हणतात हे सर्वांना माहीतच आहे, कारण वृंदा ही जालिंदर राजाची पत्नी होती आणि जालिंदर राजाची पत्नी असताना वृंदा खूप अशी पतिव्रता स्त्री होती। कारण वृंदा एवढी पतिव्रता स्त्री होती की तिचं आराध्य दैवत हे श्री विष्णू म्हणजे भगवान नारायण होते। तर ती भगवान विष्णूची रोज मनोभावे पूजा करायची। तर भगवान विष्णूला काय वाटलं की चला आपण वृंदाचं म्हणजे त्यांची परीक्षा घेऊया, म्हणून भगवान विष्णू स्वतः एका दिवशी काय झालं, भगवान विष्णू स्वतः जालिंदर राजाच्या रूपात वृंदाच्या दारासमोर आले। दारासमोर आल्यानंतर काय झालं, राणी असल्यामुळे तिने राजाचं औक्षण तर करायचं होतंच ना, म्हणून वृंदा ही राजाच्या औक्षणासाठी हळदी कुंकू घेऊन देवाचं ताट घेऊन आली आणि ती राजाच्या असं कपाळाला टीका लावणार। त्यावेळेस तिच्या असं स्पर्श झाल्याबरोबर तिला कळलं की हा दुसराच कोणीतरी पुरुष आहे, हा माझा पती नाही। म्हणून ती रागाने त्यांना म्हणाली की तुम्ही कोण आहात, तुम्ही तर माझं पती नाही। त्यावेळेस भगवान विष्णूने स्वतः त्यांच्या अवतारात प्रकट झाले। त्यावेळेस वृंदाला खूप राग आला, कारण ते भगवान विष्णू त्यांचे आराध्य दैवत जरी असले तरी त्यांनी त्यांच्या पतीचं रूप घेतलं होतं, त्यामुळे त्याला खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या पुढल्या अवतारात तुम्ही तुमच्या पत्नीपासून विभक्त राहणार। तसंच झालं, कारण भगवान विष्णूचा अवतार श्रीराम तर हे माहीतच आहे। त्या श्रीराम अवतारामध्ये भगवान विष्णू आणि सीता हे कधीही एकत्र राहिले नाहीत, कारण त्यांचा सहवास खूपच थोड्या वेळाचा होता। तसंच झालं, वृंदा ही पतिव्रता स्त्री असल्यामुळे त्यांचा शाप हा खरा ठरला, कारण पतिव्रतेच्या स्त्रीचा शाप हा ऋषीमुनीपेक्षा पण खूप ताकदवान असतो। तर आता हेच वृंदा म्हणजे तुळस आपल्या दारी असली तर तुळस ही पतिव्रता स्त्री आहे, तिचा शापच काय, तिचा आशीर्वाद पण खूप असा सफल होण्यासारखा असतो। म्हणून आपल्या दारात तुळशी ही नेहमी लावावी। तर तुम्हाला कशाच्याबद्दल मी एक सांगते, तुम्ही 2 कुंड्या घ्यायच्या, एका कुंडीमध्ये एक रोप लावायचं तुळशीचं, दुसऱ्या कुंडीमध्ये पण सेमच रोप लावायचं। पण काय करायचं, पहिल्या कुंडीतल्या रोपाला ना तुम्ही फक्त रोज पाणी द्यायचं आणि दुसऱ्या कुंडीतल्या रोपाला काय करायचं, तुळस ही तर सजीवच आहे आणि सजीव वस्तूला ह्या भावना असतात हे तर तुम्हाला माहीत आहे। तर तुळशीला काय करायचं, आपण आपल्या लहान मुलाला कसं आंघोळ करताना असं हळूवार गोजीरवानं असं करून कसं आंघोळ घालतो, तसं तुळशीला हळूवार आपण असं एका हातात धरायचं आणि तिच्या डोक्यावर पाणी ओतायचं आणि पाणी ओतताना काय करायचं, ओम तुळशी प्रियाय नमः, ओम तुळशी प्रियाय नमः असं म्हणायचं। हे जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुळशीला तुम्ही म्हणायचं तुळशी तुम्हाला खूप प्रिय आहे असं म्हणून तुळशीला आपण रोज थोडं पाणी ओतायचं। पाणी जास्त ओतू नका, तुळशीच्या कुंडीतून पाणी खाली जाईल एवढं पाणी कधीही तुळशीला ओतायचं नाही। तर पाणी ओतल्यानंतर तुम्ही हा 1 महिना प्रयोग नक्की करून बघा, तुम्हाला तुमच्या असं लक्षात येईल की जी पहिल्या नंबरची कुंडी आहे त्याला तुम्ही स्पर्शही केला नाही त्या रोपाला, ते रोप थोडं जसं आहे तसंच राहील किंवा सुकून पण जाण्याची शक्यता आहे। पण दुसऱ्याच कुंडीतलं रोप तुम्ही त्याला तुमच्या मुलासारखं लहान मुलासारखं त्यांचं संगोपन केले ना, ते रोप बघा कसं तजेलदार हिरवं डेरेदार दिसेल आणि त्याची उंची पण वाढेल। तसंच आहे, कारण आपण त्यांना आपल्या मायाने प्रेमाने त्यांना गोजारलेलं असतं। तर हे झाडाला पण माणसाचा स्पर्श प्रेमाचा कळतो, त्यामुळे तुम्ही आपल्या कुठल्याही झाडाला घरासमोरच्या प्रेमाने त्यांना पाणी ओता, स्पर्श करून ते झाड नक्की छान असं डेरेदार होईल। तसंच आहे, आपण तुळशीला पाणी घालताना आपण नेहमी त्याला प्रेमानं पाणी घाला, लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येईल आणि वृंदा म्हणजे तुळशी तुम्हाला नक्कीच भरभराट आणि तुमच्या घरी कशाचीही कमतरता होणार नाही असा म्हणजे आशीर्वाद नक्कीच देईल। तर त्याच्यासाठी काय करायचं, वृंदा ही श्री विष्णूची प्रिय म्हणजे भक्त होती, तर विष्णूला तुळशी ही खूप प्रिय आहे। तर काय करायचं, विष्णू तुळशी प्रिय असल्यामुळं विष्णूसोबत लक्ष्मी असतेच, त्यामुळं लक्ष्मी आपल्या घरी अखंड नांदते। दुसरं म्हणजे एक काम करायचं, तुळशीचं कुंडी ना आपण आपल्या अंगणात ठेवायची आणि त्याला रोज 11 प्रदक्षिणा घालायची। 11 प्रदक्षिणा घालताना सुद्धा तुम्ही तुळशीचं नाव घ्या किंवा ओ महालक्ष्मी विघ्ने विष्णुपती धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा महालक्ष्मीचा जप पण तुम्ही करू शकता। आणि हे केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही त्यांना तुळशीला एक दिवा अवश्य लावा, मग तो तेलाचा लावा किंवा तुपाचा लावला तरी जमेल। आणि ज्याच्या दारात तुळशी असते त्याच्या दारी कधी यमदूत येत नाहीत, असं म्हणतात की
तुळशीला सुद्धा यम घाबरतात. मग तुम्ही बघू शकता तुळशीमध्ये किती ताकद आहे. तसेच सायंटिफिकमध्ये म्हणजे वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर तुळशीमध्ये ऑक्सिजन टाकायची खूप क्षमता आहे. त्यामुळे आपल्या दारापुढे जर तुळस असेल तर आपल्या दारापुढील वातावरण हे म्हणजे ऑक्सिजन असल्यामुळं आपलं वातावरण आपलं शुद्धच राहणार आहे. त्यामुळं तुळस हे आपल्या दारी नक्की लावा आणि तुमच्या घरी आरोग्य, सुख, संपत्ती हे तर नक्कीच लाभेल. तर स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.